राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या, सेवा, समाधान या त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू आहे। शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जातं। या उपक्रमांतर्गत मंगळवारी अनाथाश्रम येथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि गुरुवारी ठाणे महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवला जातो। आज ठाणे महापालिकेतील धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे विशेष बैठक पार पडली। प्रत्येक गुरुवारी या बैठकीत ठाणे महानगरपालिकेचे विविध प्रश्न मांडले जातात आणि या प्रश्नांचं निराकरण तातडीनं केलं जातं। आज या जनसंवाद उपक्रमादरम्यान माजी महापौर अशोक वैती, ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे, अनिता बिर्जे तसंच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी सफाई कामगारांकडून विशेष सत्कार करण्यात आला। मागील आठवड्यात सफाई कामगारांसंदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता। तातडीनं याचं निराकरण करून सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्यात आलं। तर कळव्यातील एका मुस्लिम बांधव आपल्या गाळ्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून झडत होते। तातडीनं या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना त्यांच्या हक्काचा गाळा मिळवून देण्यात आला। असे विविध प्रश्न या जनसंवाद उपक्रमातून मार्गी लावले जातात, अशी माहिती माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। काही प्रश्न आले होते। 13 लोकांचं जे मेहतर समाजाचे होते त्यांना प्रत्यक्ष त्या लोकांनाच फायदे मिळायचे। तर कोर्टाचे आदेश आल्यानंतर बरेच दिवस महापालिकेत तो प्रश्न प्रलंबित होता। तो प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि 13 लोकांची कायमस्वरूपी ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते, 8-9 वर्षापासून। तर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देखील आपण 13 लोकांची दिलेली आहे। सफाई कामगार होते, काही त्याच्यामध्ये अजूनही काही इतर विभागाचे होते, त्या लोकांना देखील 32 लोकांची आपण कायमस्वरूपी ऑर्डर, शिपाई होते त्याच्यात, ते 32 लोकांची कायमस्वरूपी ऑर्डर देखील आपण दिली होती त्यावेळी। त्यानंतर आज सफाई कामगारांची पहिल्या टप्प्यातील ऑर्डर निघालेली आहे 39 लोकांची। तर ही स्टेप बाय स्टेप ऑर्डर निघणार आहे। एकूण कमीत कमी 450 ते 500 लोक सफाई कामगार घेणार आहेत आपण सरळ सेवेमध्ये। जे वारसाच्या केसी आहेत, जे अनुकंपाच्या आहेत, त्यांना महापालिकेमध्ये समावेश करून घेणार आहेत। त्याच्यातली हे पहिल्या टप्प्यातले 39 लोकांची ऑर्डर निघाले। आता ज्यांचे पेपर राहिलेले आहेत, आपल्या माध्यमातून जरी आपण हे सूचना केली की ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी पेपर जर अपडेट केले तर त्यांची ऑर्डर देखील मला वाटतं प्रत्येक गुरुवारी निघेल, अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू। आणि 450 ते 500 लोक सफाई कामगार असेल त्यांचे देखील प्रश्न आम्ही वर्णी लावणार आहोत। आज देखील या ठिकाणी सफाई कामगार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपाची नोकरी प्राप्त झाली आहे। त्याच्याबद्दल त्यांनी आमचा या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला। त्याचबरोबर कळव्याचे आमचे एक मुस्लिम बांधव आहेत, त्या मुस्लिम बांधवांना गेले अनेक वर्ष, आज ते म्हातारे झाले, जवानीपासून ते माझा हक्काचा गाळा मिळवून लढत आहेत। वैती साहेबांनी, आम्ही, अनिता बिर्जे या सर्वांनी आम्ही पाठपुरावा केला। त्यांना त्यांची स्वतःची जागा मिळाली, त्यांना भविष्यासाठी उदरनिर्वाह मिळाला। त्यात त्यांनी आनंद आमच्या बरोबर व्यक्त केला, त्याचं देखील समाधान आहे। आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना अपेक्षित असलेलं कार्य करण्याची संधी एकनाथराव शिंदे साहेब यांनी आम्हाला दिली आणि आम्ही जबाबदारीने ती पूर्ण पाडतो आहोत। प्रत्येक काम हे ऑन द स्पॉट डिसिजन घेण्याचा निर्णय आमचा असतो। मुंबई
ठाणे रेल्वे सेवेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं कारवाई करावी. रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा, पादचारी पुलावर फेरीवाल्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशांना धमक्या आणि स्वच्छतागृहात लघुसंख्येसाठीही शुल्क आकारून प्रवाशांची होणारी फसवणूक आदी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे 6.5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येबरोबरच रेल्वे स्टेशनमधील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. आज 16 एप्रिल रोजी मुंबई ठाणे रेल्वे सेवेचा 172वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच ठाणेकर प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याकडे भाजपचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक किशोर तावडे यांचे लक्ष वेधलं. यावेळी भाजपचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांगरेकर, हिरोज कपोते, हनुमंता शिंगे, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले आदीही उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्टेशनच्या 150 मीटरपर्यंत परिसरात फेरीवाल्यांना बंदी असली तरी रेल्वे प्रशासनातील काही अधिकारी आणि काही RPF जवानांच्या संगनमतानं बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव होत आहे. रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचाही ताबा फेरीवाल्यांनी घेतला असून गर्दीच्या वेळी अडथळ्याबाबत तक्रार करणाऱ्या प्रवाशांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मवरील स्वच्छतागृहांच्या कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही कंत्राटदारानं ताबा सोडला नाही. रेल्वेच्या नियमानुसार लघुशंकेसाठी मोफत सुविधा असतानाही प्रवाशांकडून पैसे उकळले जात आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेरील वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पार्किंग इमारतीतील रॅम्पवरही दुचाकी चालवल्या जात असून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. दुर्दैवानं एखादी दुर्घटना घडल्यास रॅम्पवरील वाहनांचा अडथळा येण्याची भीती वाटते. या समस्यांचा विळखा सोडवण्याची गरज आहे, अशी मागणी जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी केली आहे. आजही आता स्टेशन मॅनेजरला निवेदन दिलंय की प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आत्ताही नागरिकांकरता जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेली 3 महिने झाले बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे. नागरिकांकडनं कोणताही ठेका नसताना त्या ठिकाणी वसुली केली जाते आणि ह्या वसुलीच्या मागे स्टेशन मॅनेजर आहे का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतोय. कारण यापूर्वी 2दा तक्रारी केल्या होत्या, परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे. रोजचे 6.5 लाख प्रवासी या स्टेशनवरनं ये जा करत असतात. आणि त्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे की 172 वर्ष होत असताना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात. संध्याकाळी 7ला बघितलं तर मधल्या ब्रिजवर फेरीवाले बसलेले असतात. वाहनतळ आहे, त्या वाहनतळाच्या रॅम्पवर अपघात होईल, अपघाताची वाट स्टेशन मॅनेजर बघतायत का असा संशय येतोय. वारंवार त्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात की त्या रॅम्पवर बेकायदेशीर गाड्या लागतायत. त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि त्यामुळे प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्टेशन मॅनेजरने काम करावं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
नागरिकांच्या समस्यांचं निवारण शिवसेना पक्षाच्या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि ठाणे महानगरपालिकेत सुरू असतानाच सभागृह उपलब्ध करून देण्याबाबत योगेश मुंदडा यांनी याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करण्यापेक्षा नगरसेवक पदाची निवडणूक लढवून संख्याबळ वाढवावं असं थेट आवाहन माजी महापौर अशोक वैती आणि माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी केले. कुठलेही लोकप्रतिनिधी नसून या राजकीय लोकांना ठाणे महानगरपालिकेत जनता दरबार राबवण्याची मागणी परवानगी कोणी दिली? ठाणे महानगरपालिकेनं या राजकीय पक्षांना राजकीय कार्यक्रमासाठी जागा भाड्यानं देण्यासाठी किती रक्कम आकारली आहे असा सवाल RTI कार्यकर्ते योगेश मुंदडा यांनी उपस्थित केलाय. तसंच याबाबत सोशल मीडियावरही पोस्ट देखील व्हायरल केली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरिता शिवसेनेच्या वतीनं जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आलाय. यामध्ये विविध प्रकारच्या समस्या घेऊन काही कर्मचारी आणि नागरिक दाखल होत असून तात्काळ त्यांच्या समस्यांचं निवारण येथे सुरू आहे. मात्र नागरिकांच्या समस्यांचं निवारण होत असताना सभागृहाच्या जागेच्या उपलब्धतेबाबत भारतीय कार्यकर्ते योगेश मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केलाय. याच पार्श्वभूमीवर आपलं स्पष्टीकरण संबंधित जनसंवाद घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे. ठाणे महानगरपालिकेतील संख्याबळ लक्षात घेता या ठिकाणी जनसंवाद उपक्रमासाठी सभागृहाची मागणी करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने ही मागणी मान्य करून हे सभागृह आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलं आहे. जर आमचं हे कार्यालय बंद झालं असेल तर आम्हाला आमच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला जी काय आम्ही हा जनता दरबार नाही, आम्ही लोकांची सेवा आहे ती जी इतर वेळी त्या पक्ष कार्यालयातून चालत होती तीच आम्हाला द्यावी, आठवड्यातून एकदा द्यावी अशा प्रकारची विनंती आयुक्तांना केली होती. आणि हे कार्यालय हे आम्हाला देत असताना जो कोण असेल त्यांनी नगरसेवक पद लढवावं आणि रेशिओ प्रमाणे 10, 15, 20 झाल्यानंतर त्यांना देखील अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील. तर मला असं वाटतं की थोडीशी माहिती घ्यावी महापालिकेमध्ये कार्यालय कोणत्या पद्धतीने दिले, ज्यांनी उद्या बीजेपीने जर हे मागितलं तर बीजेपीला मिळेल, राष्ट्रवादीला मिळेल, काँग्रेसला बहुतेक त्यांच्या रेशोप्रमाणे 2च असल्यामुळे त्यांना मिळणार नाही. पण आपण पाहिलं की 2 आहेत ते पण बहुतेक ते परत मनोज शिंदे साहेब आले त्यांना पण बहुतेक इकडे घेतील असं वाटतं एकंदरीत. तर तशा प्रकारचं आपण आयुक्तांना विचारलं, जो कोण माहितीचा अधिकार विचारतो किंवा जे प्रश्न उपस्थित करतात तर जे काही नगरसेवक निवडून आले तर त्यांना देखील मिळतील, काही हरकत नाही. आणि आम्ही शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला हे कार्यालय आयुक्तांनी दिलेलं आहे आमच्या त्या रेशोप्रमाणे आणि आठवड्यातून एकदाच दिलेलं. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या माहितीचा अधिकार द्यायचा आणि त्या समोरच्याकडनं पैसे काढायचे अशा प्रकारचं काम ह्या ठिकाणी चालत नाही. धर्मवीर आनंदिगे साहेबांनी शिकवणूक दिलेली आहे की आपण 80% हे समाजकार्य करायचं आणि 20%च राजकारण, तशा प्रकारचं हे काम चालू आहे. त्याचबरोबर ज्यांनी स्वतःचा पक्ष संपवला ते आता दुसऱ्यांना हाताशी घेऊन अशा प्रकारे नागरिकांच्या समस्यांचं निवारण करणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमांमध्ये खोडा घालत आहे, अशांना त्यांची जागा शिवसेना पक्ष दाखवून देईल असा इशाराच माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी दिला आहे. नाही, साहजिकच आहे. हा जो एक प्यादा पुढे सरकवलाय, कुठल्या नेत्याने सरकवलाय मला याची पूर्ण माहिती आहे. आणि जळाजळ आहे, स्वतः काही करायचंच नाही, स्वतःचा पक्ष विकलेला आहे, तो तळागाळात एकदम विलीन झालेला आहे, त्याचं काय स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी. आणि मग जी लोक काम करतात, ज्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय, नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची टीम जे काम करते आणि त्यांना तो रिप्लाय मिळतोय, त्यांची कामं होतात, त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात. ते सर्व क्रेडिट आमचे सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना जाते, हे कुठेतरी बघवत नाहीये. आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहिती आहेत, मी काय त्याचं नाव घेत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा. 10 वर्षे चिमुरडीवर अत्याचार करून तिला 6व्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ मंसूरी याला शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा मर्जिया पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा बुधवारी प्रयत्न केला. ठाणे नगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हा अनर्थ टळला. दरम्यान त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंब्र्याच्या ठाकूरपाडा भागात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असलेल्या या अल्पवयीन पीडितेला आरोपी मंसूरीनं खेळणी देण्याचं आमिष दाखवून घरी नेलं. इमारतीच्या 6व्या मजल्यावर राहणाऱ्या आसिफनं तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला.
त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीतून तिला खाली फेकून दिलं। या प्रकरणी मनसूर याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती। त्याची 16 एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानं पोलिसांनी त्याला न्यायालयात आणलं होतं। त्यावेळी आधीच न्यायालयात उपस्थित असलेल्या मर्जिया यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांच्या मदतीनं पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनसूर याच्यावर चप्पल उगारली, त्याला मारहाणीचा प्रयत्नही केला। त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अटकाव केला। मृत पावलेल्या चिमुरडीची जात धर्म शोधून त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु आपल्या मते ती एक मुलगी होती, आपली छोटी बहीणच होती, एवढंच महत्त्वाचं आहे। अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल असं काम करायला हवं। या नराधमाला आपण चूप देण्याचा प्रयत्न केला। चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मनसूरचा खटला जलदगती न्यायालयात चालवला नाही आणि तो जर जामिनावर सुटला तर तो दिसेल तिथे आम्ही त्याला पुन्हा प्रसाद देऊ, त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा मर्जिया यांनी दिला आहे।